नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव. 12 लाख मराठी तरुणांना उद्योजक बनवण्याचं ध्येय प्राप्त करत आलेला माणूस. मित्रांनो, मी जरी उद्योजकता आणि मराठी मुलांनी स्वतःचे उद्योगधंदेविषयी यावर शिकवत असलो, बोलत असलो, तरी पण आत्ता मात्र जेव्हा मी अमेरिकेमध्ये होतो शिकागो धर्म परिषदेला, तेव्हापासूनच महाराष्ट्रामध्ये एक मोठा प्रश्न तयार झाला आणि त्यामुळे मला मराठा आरक्षण ह्या विषयावरती एक अभ्यासक म्हणून वेळोवेळी आपल्याकडे संपर्क करावा लागतो आहे किंवा माहिती द्यावी लागते. मित्रांनो, परिस्थिती अशी आहे की मराठा समाजाचे 160 पेक्षा जास्त आमदार आहेत. या सर्व आमदारांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देतो. मराठा समाजाचे 48 पैकी 30-35 खासदारसुद्धा आहेत, त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली देतो. मी त्यांना श्रद्धांजली देण्याचं प्रमुख कारण काय आहे मित्रांनो, तर ज्यांनी हे प्रश्न बोलायला पाहिजे ते न बोलत असल्यामुळे आमच्यासारख्या इतिहासातील माणसांना वर्तमानामध्ये येऊन रयतेचे काय प्रश्न आहेत, समाजाचे काय प्रश्न आहेत याच्यावरती बोलणं भाग पडलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला मराठा आरक्षण ह्या विषयावरती समाजाचं प्रबोधन करणं ही आमची नैतिक जबाबदारी, आम्ही ती पार पाडतोय. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये म्हणून मी अमेरिकेहून आल्यानंतर लगेच अंतरावली सराटीला गेलो आणि आत्तापर्यंत 3 वेळा माझा दौरा अंतरावली सराटीला झालेला आहे. एक साधा शेतकऱ्याचा मुलगा, साध्या कुटुंबातून आलेला मुलगा या मराठा आरक्षणाचा संघर्ष करतोय, त्याचं नेतृत्व करतोय आणि कोणताही आमदार खासदार ह्या पोराची बाजू घेत नाही. आणि म्हणून राजकारणात नसलेल्या, इतिहासात असलेल्या नामदेवराव जाधवांना खंबीरपणे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठाम उभं राहण्याची भूमिका घ्यावी लागलेली आहे आणि ती आम्ही भविष्यात सुद्धा घेणार आहोत. मूळ मुद्दा असा आहे की हे आमदार खासदार काही करत नाहीत, परंतु आरक्षण तर देणे नाही, वरत त्याच्यावरती राजकारण करणे, अशा प्रकारचं सगळं काम चालू आहे. काल ओबीसी बांधवांचा एक मोठा मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी भाषण कमी आणि आग लावायचे उद्योग जास्त केलेले आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने छगन भुजबळ थोडेसे भांबवलेले होते. याच्यापूर्वी 2 वर्षे ते जेलमध्ये होते. बाहेर आल्यानंतर एक 800 कोटीच्या व्यवहाराचे निपटानिपटी ईडीची चौकशी वगैरे त्याच्यात ते गुंतले होते. एवढ्या दिवसानंतर त्यांना काहीतरी मुद्दा मिळाला समाजाचं नेतृत्व करण्याचं आणि त्याचा पुरेपूर त्यांनी फायदा घ्यायचा प्रयत्न केला. कालची गर्दी बघितल्यानंतर ते भांबवले आणि त्या भांबवलेल्या अवस्थेमध्ये, संभ्रमित अवस्थेमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा, मराठा आरक्षणाचे सरसेनापती मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेमध्ये आणि अत्यंत हीन प्रकारचे असे स्टेटमेंट केलेले आहेत. खरं तर सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल, खाजगी आयुष्याबद्दल अशा प्रकारचं भाष्य करणं हे कोणत्याही परिपक्व राजकारणी माणसाचं लक्षण नाही, हे बालिशपणाचं लक्षण आहे. तरी त्यांनी असा आरोप केला की मनोज जरांगे पाटील हे सासऱ्याच्या घरचे भाकरीचे तुकडे खातात वगैरे. मित्रांनो, लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य, आपली संपूर्ण संपत्ती आणि सर्व ताकद ही फक्त मराठा आरक्षण, मराठा समाजाच्या तरुणांच्या प्रश्नांसाठी वाहिलेली आहे. त्यामुळे जो देशाचं, समाजाचं बघतोय त्याला घरचं बघण्यासाठी वेळ कमी मिळणार, हे सगळं स्वाभाविकच आहे, लक्षात घ्या. परंतु असं असताना, या माणसाचं सामाजिक काम एवढं उत्तुंग असताना, या माणसाने स्वतःची जमीन विकलेली आहे. मित्रांनो, या माणसाने आपलं सर्वस्व पणा लावलेले आहे. शिवबा नावाची त्यांची एक संघटना आहे आणि कोपर्डीच्या प्रकरणामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो स्टँड घेतला होता त्याच्याबद्दल त्यांना जोपर्यंत ते जामीन मिळून घरी येत नाही तोपर्यंत मी माझ्या घरी जाणार नाही, अशा प्रकारची त्यांची प्रतिज्ञा होती. आता आरक्षणामध्ये सुद्धा त्यांचं असंच म्हणणं आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही मी आपल्या घरी जाणार नाही. त्यांचं असंच म्हणणं आहे की जर आरक्षण मिळालं तर मी माझ्या घरी जाईल आणि ह्या आरक्षणासाठी मेलो तर समाजासाठी मेलो आणि जिवंत घरी गेलो तर माझ्या बायका पोरांचा असेल. एवढ्या टोकाची, एवढ्या त्यागाची भूमिका जो माणूस मांडतोय आणि कुठल्याही प्रकारचं राजकीय स्टेटमेंट ते कधी करत नाहीत, अशा प्रकारच्या मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल छगन भुजबळांनी केलेली ही वक्तव्य अत्यंत निंदनीय आहेत. आणि मला असं वाटतं की छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांबद्दल खालच्या भाषेत वापरलेले शब्द हा फक्त जरांगे पाटील यांचा अपमान नसून या महाराष्ट्रातील तमाम 5 कोटी मराठ्यांचा हा अपमान आहे. आणि ह्या अपमानाचा बदला मराठे जरूर कायदेशीर मार्गाने, सनदशीर मार्गाने घेतील असं मला वाटतं. सकाळीच मला अंतरवाली सराटीतून आमच्या काही विद्यार्थ्यांनी 2 FIR छगन भुजबळांवरती फाडलेलेचे डायरेक्ट कागदपत्र मला पाठवलेत. मला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करायची आहे, इकडचे पुढारी आणि तिकडचे पुढारी, तुम्ही जातीच्या नावावरती फक्त स्वतःच्या तुंबड्या भरायची कामं केलेली आहेत. आणि दोन्हीकडच्या समाजातील पोरांना मी सांगतो की उद्या जर दंगली झाल्या, उद्या जर काही जाळपोळ झाली, उद्या जर काही 2 समाजाची निर्माण झाली तर ह्या राजकारणी लोकांच्या केसाला धक्का लागणार नाही. याच्यामध्ये भरडला जाणार आहे तो सर्वसामान्य माणूस, याच्यामध्ये गुन्हे, केसेस जे अंगावर होणार आहेत ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अंगावरती होणार आहेत. मित्रांनो, म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की छगन भुजबळांसारखे जे कोणी असे चिथावणीपूर्वक वक्तव्य करतील त्यांच्या नादाला न लागता किंवा त्यांच्या त्या चिथावणीला बळी न पडता
राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची भानगड निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. घटनेच्या चौकटीमध्ये संवैधानिक पद्धतीने प्रत्येकाला आपापले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो मांडला पाहिजे. ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. ही घटनेच्या चौकटीतली मर्यादा लक्षात घेऊन ज्याला संघर्ष करायचा आहे त्यांनी संघर्ष केला पाहिजे. परंतु त्या हातात लाठी काठी घेऊन किंवा जाळपोळ करून ही पद्धत नाही. लक्षात घ्या, उपेक्षित शोषितांच्या न्याय हक्काचा हा लढा आहे, गरजवंताचा हा लढा आहे. आणि त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या सभेला जी जागोजागी गर्दी होती ती मित्रांनो, लोक स्वतःची भाकरी भाजी घेऊन येत आहेत, लोक स्वतःची गाडी घेऊन येत आहेत. आणि रात्री उशिरा झाला सभेला तर लोक स्वतःच्या घोंगड्या घेऊन येत आहेत, लोक स्वतःच्या गोधड्या घेऊन येत आहेत, रात्र जागतायत, परंतु त्या सभेला थांबतायत. याचं प्रमुख कारण गेल्या 70 वर्षापासून जो मराठा समाजाचा विकासाचा अनुशेष आहे, मराठा समाज जो विकासामध्ये मागे फेकला गेलेला आहे, त्या उपेक्षितांचं, शोषितांचं ही जी अडचण आहे, त्यांची जी समस्या आहे, त्याचं निराकरण करणारा कुणीतरी एक त्यांना 70 वर्षानंतर मिळाला, ज्याच्यावर त्यांनी विश्वासानं मान ठेवावी असं नेतृत्व मिळालं. आणि म्हणून लोक मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहेत. याच्यापूर्वी सुद्धा मराठा समाजातील नेते मिळाले, परंतु ज्याच्या खांद्यावरती मान ठेवली त्यांनी केसांनी गळे कापलेले आहेत, माना कापल्यात मराठा बांधवांच्या. हे इतिहास सगळं आपल्याला माहिती आहे. आणि मराठ्यांचं आरक्षण सुद्धा एका मराठ्यांनीच मराठ्यांकडून काढून ओबीसींच्या घशामध्ये घातलं. 23 मार्च 1994 हे मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. आत्ता सध्या तो माझा विषय नाही आहे. आज विषय एवढाच आहे की उद्या जर तुम्ही मनोज जरांगे पाटलांबद्दल एक जरी चुकीचा शब्द बोलला, त्यांच्यावरची टीका टिप्पणी खालच्या भाषेतली केली, लोकशाहीच्या चौकटीत तुम्ही जरूर बोलायचे काय असेल ते, परंतु खाजगी आयुष्यावरती त्यांच्या व्यक्तिगत चारित्र्यावर शिंतोडे उडवले तर हे 5 कोटी मराठ्यांची बदनामी आहे असं समजून भुजबळ साहेब तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर मिळेल. आणि मग याच्यामुळे जे काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असताल. तुम्हाला ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याचा अधिकार जरूर असेल, ते ओबीसी समाजाचे लोक त्याबद्दल निर्णय देतील, परंतु ओबीसी बांधवांनी प्रश्न विचारला पाहिजे ह्या ओबीसी नेत्यांना की तुम्ही आमचं किती भलं केलंय आणि स्वतःचं किती भलं केलंय. लक्षात घ्या, जेव्हा ह्यांच्या वैयक्तिक भानगडी पुढे येतात तेव्हा ते समाजाला पुढे करतात. आणि जेव्हा व्यक्तिगत फायद्याचा विषय येतो त्यावेळी फक्त स्वतःच्या तुंबड्या भरायच्या. आणि ज्यावेळी यांच्या अंगावर संकट येतं त्यावेळी मात्र आम्ही अमुक समाजाचे तमुक समाजाचे अशा हे ढाली पुढे करतात. मला वाटतं जसं आज आमचे मराठ्यांचे डोळे उघडले की आमचा विकास हा मराठा नेत्यांमुळे झालेला नाही, तसं ओबीसी बांधवांचा सुद्धा विकास किती झालेला आहे याच्याबद्दल त्यांनी बोलायला पाहिजे. म्हणजे कालच्या सभेमध्ये खरं तर ओबीसी बांधवांनी छगन भुजबळ आणि बाकी सगळ्या ओबीसी नेत्यांना प्रश्न विचारला पाहिजे होता की जर तुम्ही आमचं गेले 50 वर्ष नेतृत्व करताय तर आजही आमचा समाज बऱ्यापैकी झोपडीमध्ये का आहे, आजही आमच्या बऱ्याचशा मुलांचे शिक्षणाचे प्रश्न काय आहेत, आजही आमच्या बऱ्याच मुलांचे रोजगाराच्या प्रश्नाबद्दल काय आहे, याच्याबद्दल तुम्ही विचारलं पाहिजे. प्रत्येक समाजाने आपापल्या नेत्यांना हे विचारलं पाहिजे. आपण बऱ्याचदा काय करतो माहिती आहे का, आपण व्यक्तिपूजक झालेलो आहोत, आपण व्यक्तीला मानायला लागलेलो आहे. खरं तर व्यक्तीपेक्षा विचारांना आपण मानलं पाहिजे. आणि ज्याचे विचार चांगले असतील तर कुठल्याही जातीचा, धर्माचा, देशाचा असेल आपण ते स्वीकारलं पाहिजे. मित्रांनो, विचारांची पूजा करा, व्यक्ती पूजेच्या जर तुम्ही मागे लागले तर अशा प्रकारचे प्रश्न तयारच होत राहणार आहेत. आणि आरक्षणाचा हा प्रश्न का तयार झाला आहे याचं प्रमुख कारण घटनेचे अध्यक्ष, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या धोरणातून प्रेरणा घेऊन एक आदर्शाची घटना बनवली. आणि त्याचा उद्देश होता की ज्यांना संधी मिळालेली नाही त्यांना संधी मिळाली पाहिजे, या देशाची गुणवत्ता पण राहिली पाहिजे आणि या देशातील गुणवंतांना संधी पण मिळाली पाहिजे. याचा बॅलन्स करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत दूरदर्शीपणे 50% आरक्षण आणि 50% खुला गट ठेवला आणि त्याचं वेळोवेळी फेर आढावा घेण्याच्या सुद्धा सूचना दिल्या. परंतु आरक्षण हे सामाजिक न्यायाचं शस्त्र असताना या राजकारणी लोकांनी ते राजकारणाचं अस्त्र म्हणून वापरलं आणि आज ते अस्त्र बुमरँग झालेले आणि त्याच्यामुळे हा आरक्षणातून मोठा गोंधळ निर्माण झालाय. खरं तर आरक्षण हे प्रगतीचं, समान संधीचं, समान न्याय वाटपाचं साधन असताना यांनी त्याच्यामध्ये फेरफार करून, हेराफेरी करून, गोलमाल करून फक्त नोकर भरतीचं साधन केलेलं आहे. आणि त्याच्यातून जास्तीत जास्त नोकर भरती करायची, आपापल्या चेल्या चपाट्यांची जास्तीत जास्त पैसे गोळा करायचे, एवढाच यांचा उद्देश आहे. अन्यथा एवढे प्रत्येक समाजातील कित्येक पोरं, प्रत्येक समाजाची लाखो पोरं आज शिक्षणापासून वंचित आहेत, कित्येक पोरांना आज रोजगार नाही आहे. मग तुम्ही नेते म्हणून करताय काय? आणि हा सगळा प्रश्न प्रत्येक समाजाने आपापल्या नेत्याला विचारला पाहिजे. याच्या पुढचा कोणताही नेता हा जातीवर बोलणारा निवडून देण्यापेक्षा गुणवत्तेवर बोलणारा तुम्ही निवडून दिलात तरच सगळ्यांना चांगले दिवस येतील. अन्यथा फक्त आपल्याला भाषणच ऐकायला लागतील, आपल्याला सभेला गर्दीच झालेली पाहायला मिळेल, पण विकास आणि प्रगती हे मात्र पाहता येणार नाही.
विकास आणि प्रगती जर आपल्याला पाहिजे असेल तर विचारांबद्दल बोललं पाहिजे, विचारांचा विरोध विचारांनी केला पाहिजे आणि चांगल्या विचारांना समर्थन दिलं पाहिजे आणि वाईट जर विचार असतील तर त्यांचा विरोध झाला पाहिजे, पण तो सुद्धा संवैधानिक पद्धतीनं आणि विचारांच्या पद्धतीनं विचाराचा विरोध झाला पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी इशारा देऊ इच्छितो की मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल तर भुजबळ साहेब तुम्ही काही व्यक्तिगत टीका केली, पर्सनली केली, तर ती संपूर्ण 5 कोटी मराठा समाजाची तुम्ही निंदा केली असं समजून तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. तुम्हाला त्याचे मोठी किंमत फक्त राजकीयच नाही तर सगळ्याच प्रकारची मोजावी लागेल आणि कायदा आणि सुव्यवस्था